नमस्कार माझ्या मित्रांनो आणि मैत्रिणींनो, स्वागत आहे तुमचं सगळ्यांचं आपल्या नवीन एका व्हिडिओमध्ये। आज आहे 14 फेब्रुवारी, व्हॅलेंटाईन डे। तर सगळ्यांना व्हॅलेंटाईन डेच्या खूप खूप शुभेच्छा। आणि आज मी चेक केलं तर आपले 60 सबस्क्रायबर झालेत कंप्लीट। तर त्यासाठी खरंच खूप थँक्यू, लव यू। आणि आज खूप म्हणजे असं काहीतरी सीन झालं थोडा माझ्याच, म्हणजे काय व्हॅलेंटाईन डेचा असं काय नाही की ब्रेकअप वगैरे झाला असं काय नाही, बट म्हणजे झालं थोडं असं, मला काहीतरी माझी जी कामं होती ती झाली नाही। आणि म्हणजे खूप मोठं काम होतं ते ॲक्च्युली झालं नाही, बट ठीक आहे, गॉड्स प्लॅन बोलून सोडून द्यायचं। असं नाही की मेहनत नव्हती केली होती, बट इतकी पण नव्हती केली का ते होईल काम, म्हणजे ठीक आहे आता काय नाही झालं आता ते जे काम व्हायचं होतं, बट ठीक आहे, जर आपल्या नशिबात असेल तर होईल, नसेल तर नाही होऊ शकत। तर ठीक आहे, आपण वाट बघायची, मेहनत करत राहायची त्या गोष्टींसाठी, नक्कीच ते आपल्याला मिळेल। तर हां, तर आज आहे व्हॅलेंटाईन डे। तसं संपत आलं आहे, आता रात्र 10:30 मे बी वाजलेत काहीतरी, जस्ट जेवून झालं आहे माझं। तर खूप आज तर खूप माझं डिसअपॉइंट, एकदम लो मूड होता, काहीच करायचं मन नव्हतं। ॲक्च्युली व्लॉग असं कारणाने बनवायला घेतला, उद्या माझा बड्डे। तर तुम्ही सगळे हॅपी बड्डे बोलाल मला माहिती आहे, कमेंटमध्ये जरी नाही बोललात तरी तुम्ही असं मनातून बोलाल तर थँक्यू सो मच त्याच्यासाठी ऑलरेडी आधीपासून। आणि आज असं काय सीन नाही, थोडं क्लिप वगैरे टाकीन। आज व्हॅलेंटाईन डे मम्मी पप्पांनी कसा सेलिब्रेट केला, म्हणजे ॲक्च्युली सोनू गेली होती त्यांच्यासाठी पेस्ट्री वगैरे घेऊन आली, रोज वगैरे, तर ते पप्पाने दिलं मम्मीला वगैरे, असं थोडंफार मस्ती। तर थोडा मूड माझा ठीक झाला त्याच्यानंतर। आणि मी असंच नंतर पाणी प्यायला गेली बघायला काहीतरी फ्रीजमध्ये, फ्रीज उघडून बघते तिथे केक ठेवला होता माझ्यासाठीच असणार ऑब्व्हियसली तो। तर मे बी रात्री वगैरे कापतील, तर ते पण थोडं तुम्हाला दाखवू। आणि उद्या आपला बड्डे 15 फेब्रुवारीला माझा, म्हणजे तर उद्या तुम्हाला दाखवू काय उद्याचा दिवस अख्खा कसा जातोय। तर हा आपला बड्डेचा व्लॉग होणार आहे, तर स्टे ट्यून गाईस, चला। काय काय ढूंढे तुझे दीवाना व्हॅलेंटाईन डे। हॅपी व्हॅलेंटाईन डे। ते बोलायचं, हे करायचं। हॅपी व्हॅलेंटाईन डे। लव यू बोला, लव यू, लव यू। बोल येस आय विल मॅरी यू, बोल बोल। जास्त नाही काय अरे मम्मी कुचकी। हॅपी बर्थडे डिअर गोलू, हॅपी बर्थडे टू यू। उसके आगे का गोलू बोलेगी, गोलू का आता मेगा ऑलवेज, क्या पूरा नहीं आता है मुझे वाला। केक क्यों लाते हैं यार, मुझे जो पसंद नहीं है एकदम थोड़ा। मम्मीला दे। मम्मी उष्ट नाही खात। अरे पण मी नॉनव्हेज खाल्लंय। मग अरे हा पूर्ण बनवते तुला। अरे यांचं काय, ए मम्मी सरक, मम्मी मम्मी सरक, ए परत शेला मला भरव थोडासा। केक खाऊन जाईल का रे शैलावणी पहिले, शैलावणी नाही हॅपी बर्थडे। मला नाही आवडत। गिफ्ट पेंडिंग में बस आगे बढ़ो। ए इकडे इकडे। केक क्यों ऐसा, मतलब कहाँ से लाई गोलू सोनू? एकदम चॉकलेट तथास्तु। लालच्या कपड्यांवर येते ती, तुम्हाला संभाजीमध्ये नेऊन बसव, मला पण माहिती लय डोकं उठवलं बायकांनी। गाईज आज माझा बर्थडे आहे,
आणि हे मला कामं सांगतायत. घरी जाऊन. बघा, घरात तुम्हाला बघून असं वाटतंय का कोणाचा बड्डे आहे? मला खूप कंटाळा आलाय. मम्मी. कोण मला काही सरप्राईज देत नाही, काय अगं नाही मग तर कोणी येऊन जा ना सरप्राईज पाहिजे तर. जा ना, डोकं आउट करते उगाची. Guys, मम्मी यार, सरप्राईज पण पाहिजे मोठी शेकाळी. मग काय तुम्हाला तुझे लोक माझ्या समोर प्लॅनिंग करतायत सरप्राईज द्यायचं. काय क्या गुंडा बनेगा रे तुझी. गाईज, हे लोकांना काही पण सरप्राईज करता येत नाही आणि सगळं प्रेशर सोनूवर येतंय आणि सोनू चिडचिड करते. आणि मम्मी तिला अजून चिडकवते तिकडे उभी राहून. काय यार सोनू. हा, आणि त्याच्यात आज महाशिवरात्री. सगळ्यांना महाशिवरात्रीच्या खूप खूप शुभेच्छा. हॅपी महाशिवरात्री सोनू. अगं माहिती मूड ठीक झालं वाटतं. काही कंटाळा आलाय गाईज. आता वाजलेत, किती वाजले मम्मी? 6-7 वाजलेत. आणि माझ्या दिवशी काहीच मला खूप कंटाळा आलाय. आणि ते भाई पप्पा कुठेतरी चाललेत फिरायला. चला आपण पण थोडी तयारी करून जाऊया महेशला भेटायला. बाय गाईज. मी आता आली आहे बाहेर महेशच्या बिल्डिंगच्या खाली. त्याला आता कॉल केला आहे, तो येईल. मग काय नाही, असंच बस बोलू जरा, थोडं आमचे गॉसिप्स करू, थोड्या गप्पा मारू. मग थोडा माझा मूड पण ठीक होईल. मग घरी जाईन मी. आता माझे अजून एक फ्रेंड्स येत आहेत, ते गौरी वगैरे, ते सगळे डोंबिवलीवाले हंडीचे फ्रेंड्स. तर ते लोक काय बघूया आता, ते लोक येतील मग मी जाईन इकडून. मग घरी जाऊन बघूया काय करतायत वगैरे. आता त्याला कॉल केला आहे, बघूया किती वेळ देतो आहे. गाईज, मी आता इकडे आली होती महेशच्या घरी. मग त्याने मला घरी वरती बोलवलं. त्याने केक बीक आणलेला आणि चॉकलेट्स आणलेत माझ्यासाठी. आहेत अजून याच्या हाती, ते पण आहेत. थँक्यू महेश. तू हा ब्लॉग बघशील तर थँक्यू सो मच महेश, तेवढे एफर्ट्स दाखवल्याबद्दल. आता तो फोन गेलाय वरती चार्जिंगला लावायला, आता येईल. तर गाईज, मी आता घरी आले. त्याला भेटून वगैरे खूप छान वाटलं मला. त्याने छोटीशी पेस्ट्री वगैरे आणली होती, चॉकलेट्स दिले मला, त्यासाठी खरंच खूप थँक्स महेश. आणि आता घरी आले आपली दुसरी गँग आली आहे घरी. तर बड्डे सेलिब्रेट करायला. मला त्यांचे प्लॅन तर समजलं आहे तसं. त्या लोकांनी बाहेर डेकोरेशन वगैरे केलं आहे आणि कपडे दिलेत मला आता घालायला. तर मी कपडे घालते आणि तुम्हाला दाखवते ते कपडे कसे दिसत आहेत. चला. येऊ. एकच बी विकेट. गाईस, तुम्ही मगाशी ब्लू कलरचं टी शर्ट बघितलं असेल जे मी आता बड्डेला घातलेलं. ते एक माझ्या फ्रेंड्स लोकांनी गिफ्ट दिलं, जीन्स दिली. आणि हे पण एक टी शर्ट, हे शर्ट दिलंय. हे पण मला एक नंबर क्रेझी आहे. किती मस्त एकदम क्रेझी कलर आहे. तर तुम्ही जेव्हा व्लॉग बघाल तर थँक्यू सो मच गाईज सगळ्यांना. गिफ्टसाठी खरंच खूप थँक्स. छान गिफ्ट्स आहेत, मस्त आहे. तर आता सगळी जेवायला बसलीत. आता आपण जाऊया आणि जेवण वाढूया. चला. तर मित्रांनो, तुम्हाला चंपी दिसत असेल, तेल लावलं आहे मी. ते इग्नोर करा. 12 वाजत आलेत, म्हणजे 5 मिनटात आता माझा बड्डे ऑलमोस्ट संपलाच आहे. सगळ्यांना खूप 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 थँक्यू.
ज्यांनी मला कॉल करून विश केलं, ज्यांनी मला मॅसेजवर विश केलं, ज्यांनी मला इन्स्टाला स्टोरी ठेवली, व्हॉट्सअपला स्टेटस ठेवलं, जे पण माझ्या आजूबाजूचे भेटून ज्यांनी मला विश केलं, सगळ्यांना थँक्यू. आणि ज्यांनी पण मला गिफ्ट दिलं त्यांचे थँक्यू. सगळ्यात पहिला महेश मला भेटला, माझा बेस्ट फ्रेंड. त्याने तिथे गिफ्ट आहेत तर हे एवढे गिफ्ट आहेत. एक पेस्ट्रीचा बॉक्स इथे महेशने, मी त्याची पेस्ट्री खाऊन झाली, त्याने आणली होती, छान होती. आणि त्याने मला हे चॉकलेट्स दिले आणि पेस्ट्री, तर थँक्यू सो मच महेश. हे अमिषाने मला आणलं पेस्ट्री, तिनेसुद्धा, तिचं पण थँक्यू. शैला मम्मीने हे शूज आणि चॉकलेट दिलं, थँक्यू सो मच शैला मम्मी. खूप सुंदर आहेत शूज वगैरे, बघू शकता तुम्ही. आणि तनूने आपल्याला ही चॉकलेट कॅडबरी दिली, तर थँक्यू सो मच तनू. आणि हे 2 शर्ट आणि जीन्स, जे मी हे शर्ट आता बड्डेसाठी आता घातलं होतं ब्लूवालं, तर ते मी घातलं होतं. तर ते आपल्याला गौरीताई, ममताताई, साक्षी आणि कीर्ती चकुली ज्यांनी आपल्याला दिलं, तर थँक्यू सो मच. मला तिन्ही पण आवडलं आहे, तर सगळ्यांचं थँक्यू सो मच ज्यांनी पण गिफ्ट दिलं किंवा ज्यांनी पण थांबा ना जरा थांब, तर ज्यांनी पण विश केलं त्यांच्यासाठी. आणि ते लोक येऊन डेकोरेशन वगैरे पण केलं, तुम्ही जसं बघितलं असेल आता व्हिडिओमध्ये, खूप सुंदर डेकोरेशन होतं. म्हणजे असं पहिल्यांदा कोणीतरी माझ्यासाठी डेकोरेशन वगैरे केलं आहे, तर त्यासाठी खरंच थँक्यू सो मच मनापासून एकदम. आजचा दिवस चांगला गेला माझा. तर ठीक आहे, इथपर्यंतच होता आपला व्हिडिओ. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा, शेअर करा, व्हिडिओ खाली कमेंट करा. आणि जर चॅनलवर आपल्या नवीन असाल तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. भेटूया पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये, तोपर्यंत बाय बाय, लव यू. तर मित्रांनो, आपला व्हिडिओ संपलेला नाही आहे. आपलं एक गिफ्ट होतं जे बाकी होतं, जे ऑनलाईन येत होतं, त्यामुळे टाईम लागत होता. तर ते आहे आपलं हे सेल्फी स्टिक, जे आपल्या मोबाईलला, जे व्लॉगिंगसाठी खूप युजफुल आहे, जे मोबाईलला लागतं, ते आपल्याला दिलं आहे. जी शैला मम्मी जी जिने आपल्याला शूज दिले गिफ्ट, त्यांची जी मुलगी आहे पिऊ दिदी, तिचे जे मिस्टर आहेत त्यांनी आपल्याला हे गिफ्ट दिले. तर पिऊ दिदी आता आपल्यात नाही आहे, बट ती नेहमीच आपल्या आठवणीत राहील. ती जिकडे पण असेल तिकडे ती सुखरूप असेल, सेफ असेल, खुश असेल. तर हे आहे ते गिफ्ट. हा आपला स्टँड आहे सेल्फी स्टिक, खूप युजफुल असा. आणि ह्याच्यात सगळ्यात एकदम चांगली गोष्ट म्हणजे ह्याच्यात आहे ही लाईट, आणि त्याच्यामध्ये इथे मोबाईल आपण लावायचा असा आडवा, हे बघा असं तुम्ही बघू शकता, उभा पण करू शकतो, आडवा पण करू शकतो. आणि ह्याच्यामध्ये तुम्ही बघू शकता की हे असं स्टँड पण आहे गाईज, हे बघा. तर हा असा पण यूज करू शकतो आपण. आणि ह्याच्यामध्ये आपल्याला चार्जिंगची वायर पण दिली आहे. तर हे आहे आपलं गिफ्ट जे, आणि हा खूप मोठा पण होतो ही स्टँड, म्हणजे इथून खालतून. आता मला ते दाखवता येणार नाही आहे, म्हणजे दोन्ही हात, एक हातात मी फोन पकडला आहे त्यामुळे. तर खूप खूप थँक्यू सो मच एक विचार केल्याबद्दल, हे गिफ्ट द्यायच्यासाठी. थँक्यू सो मच चंचल भैया, थँक्यू सो मच पिऊ दीदी, लव यू, थँक्यू सो मच. तर गाईज बाय, एवढाच होता व्हिडिओ. यार तुम्ही लोक सबस्क्राईब का नाही करते मला समजत नाही आपल्या व्हिडिओजना, म्हणजे चॅनलला. आपल्या व्हिडिओवर असे 300, 400, 500 व्ह्यूज जातात, पण सबस्क्रायबर आपले 100 पण नाही आहेत, मला कळत नाही आहे. तर प्लीज गाईज, तुम्ही जर आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा. खूप फ्री असतं ते सबस्क्राईब करायचे, काय पैसे वगैरे लागत नाही, तर करून टाका यार. आणि एवढंच होतं आपला व्हिडिओ. तर थँक्यू सो मच सगळ्यांना ज्यांनी आपल्याला गिफ्ट दिले छान छान आणि विश केलं आपल्या सगळ्यांना. थँक्यू सो मच फॉर दिस गिफ्ट. थँक्यू, बाय.